जर तुम्हाला पण उपवासाला शाबू खिचडी वरीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर इथं घरच्या घरी असं स्मूदी करू शकताय तुम्ही. बघू शकताय तुम्ही. त्यासाठी मी इथं केळी घेतलेली आहेत, 2 केळी घेतलेली आहेत. आता आम्हाला 2 ग्लास करायचं आहे म्हणून मी एका ग्लासला 1 केळं असं घेतलेलं आहे. 2 केळी साल काढून ते मस्त चिरून घेतलेलं आहे बारीक, बघू शकताय तुम्ही. खजूर घेतलेले आहेत 2, खजूरच्या बिया काढून बारीक करून घेतलेलं आहे, जेणेकरून ते मिक्सरला छान बारीक होईल. त्याच्यानंतर मग इथं पीनट बटर घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे पीनट बटर नसेल घरी तर मग तुम्ही शेंगदाणा आणि हनी मिक्स करू शकताय. घरच्या घरी होममेड पीनट बटर करू शकताय. पीनट बटर इथं मी 1 चम्मच टाकलेला आहे. त्याच्यानंतर एक छान स्वाद येण्यासाठी बडीशूप घातलेला आहे इथं, बघू शकता तुम्ही. बघा टेक्स्चर बघा, केळी, खजूर, पीनट बटर आणि इथं हनी घेतलेलं आहे. थोडंसं स्मूदीला एक छान टेस्ट येण्यासाठी थोडंसं हनी घालायचं आहे, अर्धा चम्मच. त्याच्यानंतर आपल्या इथं आता गोकुळचं दूध घेतलेलं आहे, गोकुळचं सात्विक दूध. आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही हां, पूर्ण दुधामध्ये आपल्याला स्मूदी बनवायची आहे, तयार करायची आहे. त्यासाठी बघा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. जर जास्त घट्ट पाहिजे असेल तर दूध कमी घालायचं, जास्त पातळ पाहिजे असेल तर दूध जास्त घालायचं. तर मला जास्त घट्ट पण नको, जास्त पातळ पण नको, त्यामुळे दूध मी मीडियममध्ये घातलेलं आहे. चला आता मिक्सरला लावून बारीक करून घेऊया. बघा आता इथं आपली स्मूदी तयार आहे, बघू शकताय तुम्ही. बघा जास्त घट्ट पण केलेलं नाही आहे, जास्त पातळ पण केलेलं नाही आहे. एकदम हेल्दी उपवासासाठी हे पिल्यानंतर भूक लागत नाही पूर्ण दिवसभर, म्हणू शकताय तुम्ही. छान आपल्याला हेल्दी पोट भरेल असे घरच्या घरी होममेड स्मूदी तुम्ही बनवू शकताय. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि या प्यायला तुम्ही पण स्मूदी.